एलिव्हेटेड रोड आणि टनल प्रोजेक्टला पुन्हा एकदा उन्मेष पाटील आणि करण पवार जे लोकसभेला आपल्यावर आले ते सत्य पुढे आत्ताच आहेत, पुढे आहेत. हा, आता माझ्या बरोबरच आहेत ते, पाठीमागच्या गाडीत आहेत. करण पवार आहेत, ते लोकसभेचे संघटक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी. उन्मेष पवार हे अनेकदा आमच्या बरोबर कामासाठी असतात आणि त्यांच्यावर सुद्धा लवकर जबाबदारी सोपवली जाईल पक्ष संघटनेची. फक्त ती कोणत्या प्रकारची सोपवावी या संदर्भात आम्ही चर्चा करत आहोत. रोड आणि प्रोजेक्ट ब्रेक मिळालाय सर. बैठक घेतली, काय चर्चा आली? ती चर्चा काय झाली हे सांगणं हे कोणाच्या सोयीचं नाहीये. त्यांची मदत घेतली जाणार या निवडणुकांमध्ये. सुरेश दादा आता सक्रिय राजकारणात नाही, पण या जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. आजही त्यांचा इकडल्या राजकारणावरती पगडा आहे. त्यांना मानणारा फार मोठा वर्ग सुरेश दादांचा आहे आणि ते या क्षणी तसे राजकारणात सक्रिय नसल्यामुळे एक ज्येष्ठ नेते म्हणून इथे आल्यावर त्यांना भेटणं, त्यांच्याशी डायलॉग करणं हे मला असं वाटतं की हा एक कर्टेसीचा एक भाग. बाळासाहेब थोरात म्हणतात की महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही एकत्रित निवडणुकांना सामोरे जाऊ. नक्कीच अजूनही महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये उभी आहे, काम करते आणि राज्यातल्या 27 महानगरपालिकांमध्ये निवडणुका लढायच्या. कुठे काँग्रेसची ताकद आहे, कुठे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे, बऱ्याच ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे. अशा वेळेला आम्ही एकत्र येऊन लढलो तर एक मोठं आव्हान आम्ही उभं करू शकतो. दोन्ही पवार एकत्र येण्यावर शरद पवार बोलले आज मला की मला माहित नाही सांगता येणार. बरोबर आहे की हे या सगळ्या ज्या चर्चा आहेत त्या हवेत आहेत. जोपर्यंत आणि मी स्वतः या मताशी ठाम आहे की माननीय शरद पवार साहेबांची जी विचारधारा आहे, शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा घेऊन ती जातात. यशवंतराव चव्हाणांचा वारसा हा माननीय शरद पवार साहेब या राज्यात आणि देशात चालवत असताना धर्मांध आणि जातीय शक्ती ज्या राज्यात वाढलेल्या आहेत त्या शक्तींबरोबर माननीय पवार साहेबांसारखा नेता जो आमचा आदर्श नेता आहे तो जाईल असं त्यांच्या सहकाऱ्यांना, त्यांच्या समर्थकांना आणि आमच्यासारख्या त्यांच्या चाहत्यांना वाटतं. अनेक एक महायुती सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती आणि त्या घोषणेपोटी शेतकऱ्यांनी कर्ज भरलेले नाही. त्याच्यामुळे बँकांची परिस्थिती खराब आहे. एकीकडे शेतकरी पण कर्जमाफीची प्रतीक्षा करतोय. तर नेमकं या संदर्भात तुमचं काय म्हणतं? निवडणुकीच्या आधी त्यांच्या जाहीरनाम्यात असेल, त्यांच्या जाहीर सभांतून असेल, शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा आणि वचन. मी याला महायुती म्हणणार नाही बरं का, या कडबोळ्यानं केली होती. त्याच्यात देवेंद्र फडणवीस आहेत, त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आहेत. पण आता हे तिन्ही पक्ष हात वर करतात. विशेषतः अजित पवार म्हणतात मी बोललो नाही. तुम्ही प्रत्यक्ष जरी बोलला नव्हता तरी तेव्हाही तुम्ही अर्थमंत्रीच होतात आणि त्याचा लाभ तुम्ही घेतला या खोटेपणाचा. त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यावरती एक भूमिका घ्यावी लागेल. लाडक्या बहिणींना तुम्ही 2100 रुपये देणार होता, ती घोषणा आहेच तुमची कागदावर. आज तुम्ही 500 रुपयापर्यंत आलाय. उद्या तुम्ही 1.25 रुपये का 11.25 रुपये झालो फुलना फुलाची पाकळी म्हणून. या सरकारनं फसवणूक करून, लोकांची दिशाभूल करून मतं मिळवण्याचा प्रयत्न आणि त्यातून अनेक गोष्टीत फसवणूक झाली. ईव्हीएमच्या माध्यमातून झाली, वोटर मतदार यादीच्या माध्यमातून झाली, सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून झाली आणि त्यातून हा विजय प्राप्त झाला. प्रकल्प आहे आणि टनेल. पुढची बातमी बघूया. संभाजीनगर